मित्रांनो, शुभविवाह या मालिकेमध्ये भूमीची अपॉइंटमेंट असते. त्याच वेळी आता आकाशला त्याबद्दल डॉक्टरांचा फोन येतो. मग आता भूमी दुसरीकडे एकटीच निघालेली असते. तिला डॉक्टरांकडे चेकअपसाठी जायचं असतं. दुसरीकडे आकाशला जेव्हा त्याबद्दल समजतं तेव्हा तो विचार करतो. खरं तर भूमीला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय, पण कसं जाऊ हाच विचार तो करत असतो. मित्रांनो, आजच्या भागामध्ये नक्की काय घडणार हे आपण पाहूयात. आता भूमी ही आकाशला अगदी विश्वासात घेऊन सांगत असते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आकाश. अरे मी कधी खोटं बोलते का? आणि तुला माहिती आहे आकाश, मी कधीच खोटं बोलत नाही. अरे प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण सराईत गुन्हेगारापेक्षा या भयंकर आहेत. तेव्हा आकाश म्हणतो, ठेवला तुझ्यावर विश्वास. तेव्हा भूमीला आता खूपच आनंद होतो. तर आत्या, अभिषेक आणि पौर्णिमा या तिघांनाही मोठा धक्काच बसतो की आकाशने असा सहजासहजी विश्वास भूमीवर ठेवलाच कसा. मग भूमी म्हणते, मी तुला म्हणत होते ना आकाश की हेच सत्य आहे. तेव्हा आकाश म्हणतो, थांब जरा, मला पुरावे दे, मगच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. आता असं म्हटल्याबरोबरच इकडे भूमीला धक्का बसतो. तेव्हा भूमी आता आकाशला म्हणते, आकाश अरे मी 1000 पुरावे गोळा केले होते, परंतु यांनी एकही टिकू दिला नाही, असं म्हणून रागातच रागिणीकडे पाहते. अभिषेक म्हणतो, अगं भूमी तू जे काही बोलतीये ते तुला तरी तुझं समजतं का? अगं एकही पुरावा नसताना तू एवढे मोठे मोठे आरोप करतेस आईवर. अगं एवढं मोठं काय वैर आहे आईशी तुझं? आता एकही पुरावा तुझ्याकडे नाही, मग आम्ही तरी का विश्वास ठेवायचा तुझ्यावर? तेव्हा रागिनी आता रागातच म्हणते, हे बघ, माझ्या विरोधात ना फक्त एकच पुरावा तू दे. मी स्वतः पोलिसांना फोन करेन आणि स्वतः पोलिसांना म्हणेल की मला अटक करा म्हणून, आणि तुला हवी ती शिक्षा आकाश देईल मला. मी ती शिक्षा पण भोगेन, पण फक्त एक पुरावा दे तू. भूमीकडे एकही पुरावा नसल्यामुळे बिचारीला गप्प बसावं लागतं. त्याच वेळी आता घरातील सर्वजण भूमीकडे पाहत असतात, ती पुरावे देते की काय, पण तिच्याकडे पुरावा नसतोच, कारण ते रागिनी आत्याने नष्ट केलेले असतात. त्याच वेळी आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तू पुरावे दे वा आईची आत्ताच्या आत्ता माफी माग. तेव्हा भूमी म्हणते, नाही हा आकाश, मी या बाईची माफी जन्मात सुद्धा मागणार नाही. आणि राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर जोपर्यंत मी या बाईच्या विरोधात पुरावे शोधत नाही ना, तोपर्यंत मी या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. असं चॅलेंजच ती आकाशला करते आणि तेथून लगेच आपली बॅग भरण्यासाठी रूममध्ये जायला निघते. आणि आता भूमीचं हे सगळं बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा मानसी आता लगेच भूमी पाठोपाठ जाते. इकडे आता रागिनी रडण्याचं नाटक करत म्हणते, बापरे हे काय झालं, असं म्हणून ती हसतच चेहरा लपवत आकाशकडे पाहतच राहते. तर आकाशला आता खूप टेन्शन येतं की भूमी खरंच घर सोडून जाणार. इकडे भूमी ही आपली बॅग भरते. तेव्हा ती आता मनात विचार करते, आकाशने शेवटपर्यंत माझ्यावर विश्वास नाही ठेवला, आता सगळं काही संपलंय. कालपर्यंत आकाशला मला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं होतं, कारण मी प्रेग्नेंट आहे ना म्हणून. जेव्हा त्याला ही आनंदाची बातमी समजली तेव्हा खरं तर आम्ही दोघे किती खुश होतो. त्यावेळी आता डॉक्टरांनी जेव्हा गुड न्यूज सांगितली ते सर्व क्षण भूमीला आठवत असतात. मग घरी आल्यानंतर आकाशने अगदी उठाबशा काढून आत्तापर्यंत ज्या काही चुका झाल्या आहेत, म्हणजे तुझ्यावर रागवलं म्हणून, तुझ्यावर ओरडलं म्हणून आणि तुझं ऐकलं नाही म्हणून मला माफ कर भूमी. मी तुझ्यावर ओरडू शकतो, परंतु होणाऱ्या बाळाच्या आईवर कधीच ओरडू शकत नाही, असं प्रेमाने तो बोललेला असतो. तेव्हा ते सर्व क्षण आठवून आता भूमीला छान वाटत असतं. परंतु दुसरीकडे आता आकाशनेच विश्वास न ठेवल्यामुळे अतोन असं तुटल्यासारखं वाटत असतं आणि ती आता खूप रडू लागते. दुसरीकडे ही आकाश बिचारा खूप रडत असतो. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश बाळा तू जरा शांत राहा, रडू नकोस रे. अरे हे नवरा बायकोचं नातं आहे, तुमच्यामध्ये कितीही प्रेम असेल, परंतु एखाद्या लिमिट नंतर एखाद्याच्या मतांचा आणि विचारांचा आपण कंट्रोल नाही घेऊ शकत. तेव्हा आकाश म्हणतो, आई पण भूमीने तुझ्यावर जे काही आरोप केले आहेत ना, ती मला नाही सहन होत. तेव्हा रागिनी म्हणते, होतं बाळा असं कधी कधी, एवढा विचार नसतो करायचा. अरे आज जर भूमी घर सोडून गेली तर मग तिच्याबरोबर आपलं बाळसुद्धा जाईल, याचा विचार करतोस का तू? जा आणि तिला थांबव अगोदर. अरे जा, आईला घेऊन जा, म्हणजे तिचं ऐकेल ती.
जातीला अडव राजा असं रागिनी सारखी म्हणत असते आणि आकाशवर पुन्हा एकदा प्रेमाची भुरळ घालत असते की मी तुझ्या आईसारखी तुझी किती काळजी घेतीये. तेव्हा अभिषेक आणि त्याचबरोबर पौर्णिमा हे दोघेही एकमेकांकडे पाहून गालात हसतात. इकडे भूमी ही रडत असते, आपल्या पोटाला हात लावते आणि म्हणते सॉरी बाळा, आत्ताच मला तुझी चाहूल लागली आणि मला तुझ्याबरोबर आत्ता लगेच घर सोडावं सुद्धा लागतंय असं म्हणून ती रडते. अरे बाळा, मी तुझ्यावर अन्याय करते, परंतु माझाही नाईलाज आहे. या घरात तुझ्या बाबांवर जो अन्याय होत आहे ना, तो मला नाही सहन होत. आता स्वतःला सिद्ध करावंच लागेल. त्याग काहीही करून करावाच लागेल. त्यावेळी आता आकाश तेथून जातो. तर आता रागिनी, पौर्णिमा आणि अभिषेक हे एकमेकांकडे पाहून खूप जोराजोरात हसू लागतात. मग रागिनी म्हणते जरा थांबा, कुणी ऐकेल नाही तर. तेव्हा असं म्हणून पुन्हा एकमेकांना ते गप्प बसवतात आणि पुन्हा एकदा खिदी हसू लागतात. दुसरीकडे आता भूमी ही निघालेली असते, आपली बॅग घेते. त्याचबरोबर मानसी म्हणते नको ना गं ताई, प्लीज तू जाऊ नकोस ना गं. अगं बाळाचा तरी विचार कर ना प्लीज. तेव्हा आता बाळाचा आणि आकाशचा विचार करून मला जावं लागेल, कारण त्या दोघांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. मला पुरावेसुद्धा गोळा करावे लागतील ना, असं ती मानसीला म्हणते. मग आता मानसी म्हणते प्लीज ताई जाऊ नकोस. तेवढ्यातच तेथे आकाश आणि आजी हे दोघेही येतात. मग आता भूमी ही आकाशकडे पाहतच राहते. आकाश देखील अगदी तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो आणि मग नंतर त्याला रागिनीला जे काही बोलली ते आठवतं आणि पुन्हा एकदा भूमीचा राग येतो. तेव्हा आता भूमीसुद्धा एकदम गप्प राहते आणि मानसीला म्हणते आता पूर्ण घराची जबाबदारी तुझ्यावर आहे मानसी. ऐक, घरातील सर्वांची काळजी घे, घरातील सर्व जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाड आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा जप आणि आता मोठी हो असं म्हणून भूमी मानसीला सांगते. मानसी आता रडते आणि म्हणते अगं ताई, पण तुझ्यापेक्षा मी मोठी होऊ शकणार आहे का? कधीच नाही. तेव्हा आता भूमी आजी समोर येते आणि म्हणते आजी मला क्षमा करा. मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागवला असणार, तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकीची आहे, परंतु नाही आजी, मी बरोबर आहे. सगळा विचार करूनच मगाशी जे काही बोलले ते बोलले. पण फक्त थोडे दिवस थांबा, थोड्या दिवसानंतर खरं चित्र अगदी स्पष्टपणे तुमच्या डोळ्यासमोर येईल. मी नमस्कार करते असं म्हणून ती आता आजीचा आशीर्वाद घेते. मग आता आजी या आकाशकडे पाहतच राहतात, कारण आकाशच्या मनाची जी काही घालमेल सुरू असते ती सगळी काही आजीला समजते. त्यानंतर ती आकाशकडे जाते आणि त्याला म्हणते आकाश, हे बघ, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर आहे, परंतु अशा काही गोष्टी आहेत ना, त्या मला तुला सिद्ध करून आता दाखवायच्याच आहेत. अरे जेव्हा लग्न करून मी या घरात आले होते ना, तेव्हा आजीने मला सांगितलं होतं की आकाशला जप म्हणून, आणि त्यांना तसा शब्दसुद्धा मी दिला होता आणि आजपर्यंत मी आजीचा शब्द कधीही मोडला नाही आणि आजही तेच करतीये. मी फक्त तुला प्रोटेक्ट करतीये, बाकी काही नाही. तुझा जीव, तुझं हे घर आणि आपलं हे बाळ हे वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी करतीये. तेव्हा आकाशसुद्धा आता रडत असतो, कारण भूमी घर सोडून जाणार असते म्हणून. पुढे आता भूमी म्हणते त्यावेळी फरक फक्त एवढाच होता की तुझं प्रेम आणि विश्वास माझ्याबरोबर होता, पण आता मी फक्त एकटी आहे, कारण ही लढाई आता फक्त माझ्या एकटीची आहे आणि मी ती नक्कीच लढेन. मला खात्री आहे लवकरात लवकर ही लढाई जिंकून आपल्या बाळासह या घरात येईल. तू काळजी घे स्वतःची, जप स्वतःला येते असं म्हणून भूमी आता जायला निघते. तेव्हा आता भूमी रडतच पुन्हा एकदा मानसीकडे जाते आणि तिला मिठी मारते. तर आकाश आणि आजी हे दोघेही खूप रडत असतात. त्यानंतर आता आजी म्हणतात की आकाश, अरे थांबव तिला प्लीज, पोटात बाळ असताना असं घरच्या सुनेने बाहेर जायचं नसतं, प्लीज थांबव आकाश तू. पण आकाशच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही. त्यावेळी भूमी आता लगेच देवाचा आशीर्वाद घेते. पण आजींच्या मनाची इकडे घालमेल सुरू झालेली असते. त्या आकाशला सारखा फोर्स करत असतात. अरे आकाश, मी काय म्हणते तुला, अरे थांबव ना प्लीज तिला. पण आकाश आता ऐकायचं नावच घेत नाही. तो आपल्याच विश्वात आता असतो, कारण भूमी जाणारा हा धक्का खरं तर त्याला सहन होत नसतो, परंतु आता भूमीनेच हे स्वतःच्या अंगावर ओढून घेतले. आपण तरी काय बोलणार त्यामध्ये, असं आकाशला सारखं वाटत असतं आणि म्हणूनच तो एकदम शांत असतो.
त्यानंतर मानसी आता खूप रडत भूमीने आता कुणाचंच ऐकलेलं नसतं. तिने घर सोडण्याचा फायनली आता निर्णय घेतलेला असतो. म्हणून ती आता आपली बॅग घेते आणि जायला निघते. आकाशकडे एकदा पाहते तर आकाश देखील खूप रडत असतो, परंतु तो तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. मग आता भूमी त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता मानसी देखील खूप रडत असते आणि आजी देखील. भूमीच्या बरोबर ते बाळसुद्धा जाणार या विचाराने आजीच्या मनात कालवाकालव होत असते. कारण घरची सून गरोदर असताना तिने बाहेर पडू नये असं सांगितलेलं असतानाही भूमी का जातीये हाच विचार आजीच्या मनात सारखा सारखा येत असतो. तेव्हा भूमीला आता आठवतं की कशाप्रकारे आकाश आणि माझं पुन्हा लग्न झालं होतं. म्हणजेच मी आकाशकडे माझ्या प्रेमाची कबुली दिली होती, तेव्हा आकाशला किती आनंद झाला होता. तो सगळा प्रेमापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास तिला आठवतो. ते आई बाबा होण्यापर्यंतची गुड न्यूज, हे सगळं काही तिला आठवल्यानंतर खरं तर घरातून पाय निघत नसतो, परंतु आता तिचाही नाईलाज असतो. कारण रागिणीचे हे कारस्थान असेच सुरू राहिले तर मग आकाशाने माझ्या बाळाचं काय होईल हाच विचार तिच्या मनात येत असतो. आणि म्हणून त्या दोघांना घराला प्रोटेक्ट करण्यासाठी ती आता खूप मोठं पाऊल उचलते आणि घराबाहेर पडण्याचा निर्णय घेते, जेणेकरून बाहेर राहून ती रागिणीविरोधात पुरावे शोधू शकेल. हा तिचा मेन उद्देश असतो. आता जाता जाता ती आकाशकडे पाहते, परंतु आकाश आपली नजरच वळवतो. त्यामुळे आता भूमीचाही नाईलाज होतो. सर्व गोष्टी आठवत आठवत ती घराबाहेर शेवटी आपल्या बाळासह पाऊल टाकतेच. आणि हे पाहताना आता आकाश, आजी, मानसी खूप रडू लागतात. आकाशचा तर हुंदकाच दाटून येतो. तो भूमीकडे पाहतच राहतो. इकडे आता भूमी तिच्या आईवडिलांच्या घरी यायला निघते. तर आता घराजवळ आल्यानंतर त्या घराकडे ती पाहतच राहते आणि गेट उघडून आतमध्ये येते. आता तेथे रागिणी हसतच येते आणि म्हणते, ए भूमी देसाई. तेव्हा भूमी थांबते आणि रागातच तिच्याकडे पाहते. आता रागिणी हसतच विचारते, काय ग, आडनाव बदलण्याची जास्त घाई नाही केली ना? मी तुला म्हटलं होतं ना की तू मला कधीच हरवू शकत नाही. बघ आता कुणी कुणाला हरवलं. अगं आता तर मी फक्त तुला घराबाहेर काढलं आहे. बघ यापुढे मी काय काय करते ते. तू मोठ्या तोऱ्यातच भूमी आकाश महाजन हे नाव तुझ्या पुढे लावतेस ना, ते नाव मी नाही ना काढून घेतलं, तर माझंही नाव रागिनी नाही, समजलं? आता भूमीला जणू ती चॅलेंजच करते. तर भूमी तेवढ्याच रागात आता रागिणीकडे पाहू लागते. म्हणजे रागिणीचा म्हणण्याचा हाच उद्देश असतो की भूमीला एकदा का आकाशच्या आयुष्यातून काढलं तर सगळी कंपनी आणि प्रॉपर्टी माझी असणार, या विचाराने आता रागिणी सगळ्याच्या सगळा आता भूमीला सांगत असते. त्यावेळी रागिणी आता पुढे म्हणते, मी तुला पुन्हा अजिबात त्या घरात येऊ देणार नाहीये. मग आता भूमी म्हणते, कसं आहे ना, पुन्हा माझ्या घरी येणारच आणि येईल ना तेव्हा पूर्णपणे तुम्हाला बाहेर जाण्याची तयारी करूनच येणार, समजलं? आणि तेव्हा भूमी देसाई अशी हाक मारण्याची हिंमत सुद्धा तुम्ही करणार नाही. जणू रागिणीला ती चॅलेंजेस देते. तेव्हा रागिणी मोठ्या तोऱ्यातच तिला म्हणते, बघ आता कोण एक्सपोज होतोय आणि कोण नाही. भूमी म्हणते, मी काही दिवसातच तुम्हाला एक्सपोज करणार. आकाश स्वतः तुमच्या हाताला धरून तुम्हाला घराबाहेर काढेन. चॅलेंज आहे माझं तुम्हाला, समजलं? त्यावेळी आता तू चॅलेंज देऊ नकोस मला, असं रागिणी म्हणते. त्या दोघींमध्ये आता खूप वाद होऊ लागतात. मग आता भूमी तिच्या तोंडाला जास्त न लागता आपली आतमध्ये जायला निघते. त्याच वेळी आता तिला सर्व क्षण आठवत असतात, आकाश बरोबर घालवलेले, आणि तिला त्या आठवणींनीच रडू येत असतं आणि ती रडत रडतच पुढे निघते. त्याच वेळी आता तिचे बाबा हे फोनवर बोलत असतात. मग आता भूमी लगेच आपले अश्रू पुसते. तिचे बाबा आता भूमीला अचानक पाहतात आणि म्हणतात, अगं भूमी तू आलीस? अगं आकाशराव आले आहेत का तुला सोडायला? मी तर म्हणणारच होतो त्यांना की पणासाठी भूमीला इकडे 2 दिवस तरी पाठवा म्हणून, आणि बघ माझ्या मनातील इच्छा ना ती पूर्ण झालीच, म्हणजे तू इकडे आलीसच राहायला. तेव्हा भूमी आता काहीच बोलत नसते, एकदम शांत शांत असते. तेव्हा किती अगं तो संकोच, एवढं लाजायचं असतं का, असं ते म्हणतात. तरीही आता ती शांत शांतच असते. तिला काय बोलावं ना हे सुचत नसतं. मग आता मी आकाशरावांकडे आज येणारच होतो घरी, असं पुन्हा तिचे बाबा म्हणतात. अगं तुझं आणि जावई बापूंचं अभिनंदन करायचं होतं ना मला, म्हणून येणार होतो.
त्यानंतर आता नीलू तेथे येते आणि भूमीकडे जरा रागातच पाहते आणि म्हणते, बापरे भूमी, तू आलीस इकडे? अगं राहायला वगैरे आलीस की काय? असं म्हणून ती आता लगेच भूमीला टोमणा मारते. भूमीच्या मनातील यातना तिलाच माहीत असतात. ती फक्त मुद्दामच त्यांच्याकडे पाहून हसते की मी खूप खुश आहे असं ती दाखवते. त्यावेळी आता नीलू, अगं ती 2 दिवस माहेरपणासाठी आली आहे तर येऊ देत ना तिला, तू का अशी बोलतेस? असं आता ते म्हणतात. तेव्हा आता भूमी आणि नीलू या दोघीही आतमध्ये जायला निघतात. दुसरीकडे आता पौर्णिमा आणि अभिषेक हे खूपच खुश असतात. रूममध्ये असतात, मोबाईलवर फटाक्याचा मोठा आवाज करतात आणि ते ऐकत असतात. दोघेही आता जणू काही सेलिब्रेट करत असतात, कारण भूमी नावाचा काटा कायम आपल्या आयुष्यातून गेला असं त्या दोघांना वाटत असतं. म्हणून ते दोघेही ते आता सेलिब्रेट करत असतात. तेवढ्यातच तेथे आता रागिनी येते आणि ती आल्याबरोबर विचारते, बापरे आपल्या सोसायटीमध्ये फटाके फुटायला लागले की काय दिवाळीचे? मग आता अभिषेक म्हणतो, नाही तसं नाही अगं आई, बघ ना इकडे पौर्णिमाने मोबाईलवर तो फटाक्याचा आवाज लावलाय आणि त्यामुळे तुला असं वाटत असेल. त्यावेळी आता रागिनी म्हणते, तुमचं सेलिब्रेशन सुरू आहे की काय? तेव्हा सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. आपल्या घरात जो एक काटा होता तो काटा आता आपण आज दूर फेकलाय म्हणून. त्यावेळी रागिनी म्हणते, हो सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आणि खास सेलिब्रेशन झालं पाहिजे असं म्हणून ती अभिषेकला म्हणते, त्या ड्रॉवरमध्ये मिठाईचा पुडा आहे तेवढा घे बरं. त्यावेळी तू मिठाईचा पुडा सुद्धा आणला का असं आता अभिषेक विचारतो. तेव्हा दिवाळी तर खरी आत्तापासूनच आपली सुरू झाली आहे म्हटल्यावर तोंड गोड करायला नको का असं रागिनी विचारते. अभिषेक म्हणतो, क्या बात है. आता मिठाईचा पुडा अभिषेक रागिनीच्या हातात देतो तर रागिनी भूमीचाच विचार करत असते. आता एकदाची ही बॅद घरातून गेली असं ती मनात म्हणत असते. त्याच वेळी आता पेढ्याचं बॉक्स उघडते आणि त्यातून पेढा घेत अगोदर अभिषेकला भरवत असते. तेव्हा अभिषेक तोच पेढा घेतो आणि त्याच्या आईला भरवतो. त्याची आई मग पौर्णिमाला देखील पेढा भरवते. सर्वांचं सेलिब्रेशन अगदी जोरदारपणे सुरू असतं. त्यानंतर पौर्णिमा आता मोठ्या तोऱ्यातच म्हणते, आई आता सगळं काही तुमच्या हातात आलं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हातात काय यायचंय, कारण ऑलरेडी सगळं तर काही माझ्याच हातात आहे ना. पौर्णिमा आणि अभिषेकला खूपच आनंद होतो, कारण काहीही झालं तरी आई प्रॉपर्टीतला हिस्सा आपल्याला देणारच असं त्या दोघांच्या मनात असतंच. आता पौर्णिमा म्हणते, ती बाहेर गेली तर जाऊ दे, आपल्यालाच त्याचा खूप मोठा फायदा आहे आणि आपण तो लवकरात लवकर करून घ्यायचा. त्यावेळी रागिनी म्हणते, हो तो फायदा तर मी लवकरात लवकर करून घेणारच आहे. आकाशचं तर आता विचारूच नका, कारण त्याचं भूमीवर प्रचंड प्रेम आहे आणि भूमी जर नसेल तर तो राहूसुद्धा शकत नाही मला माहीत आहे. परंतु आता आकाशचं रडून रडून खूप हाल होतील आणि मी त्याची सिंपती गेन करण्याचा प्रयत्न करेल. आता भूमी तर काय घर सोडून गेली म्हटल्यावर आकाशसुद्धा तिच्या विरहात असेल आणि तो सुद्धा खूप रडत असेल असं रागिनी म्हणते. आणि काहीही झालं तरी त्याला त्याची भूमी परत मिळणार नाही याची काळजी आता आपण तिघांनी घ्यायची, कारण भूमी जर पुन्हा इकडे आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं आता ती त्या दोघांनाही बजावते. तेव्हा ते दोघेही हो असं म्हणतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये भूमी ही घरी बसलेली असते. त्याचवेळी लीला आता म्हणते की तुमची मुलगी चुकीची वागूच शकत नाही. आता त्यांना वेड लागलं म्हणूनच हिला इकडे घरी पाठवलं असेल, बरोबर ना. त्यावेळी भूमी म्हणते, मला त्यांनी घराबाहेर नाही काढलं, मी घर सोडून आले. हे ऐकताच तिच्या बाबांना त्याचबरोबर लीलाला खूप मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे ज्या हॉस्पिटलमध्ये भूमीची अपॉइंटमेंट असते त्या हॉस्पिटलमधून आकाशला फोन येतो की तुमच्या वाईफची आज अपॉइंटमेंट आहे, तुम्हाला घेऊन यावं लागेल. आकाशला खरं तर भूमीबरोबर डॉक्टरांकडे जायचं असतं. दुसरीकडे भूमी आता स्वतःच डॉक्टरांकडे निघालेली असते आणि मानसीला फोन करते आणि म्हणते, मला असं वाटत होतं की या अपॉइंटमेंटसाठी आकाशने आणि मी स्वतः असावं डॉक्टरांजवळ, परंतु असं होऊ शकत नाही कारण मी इकडे निघून आले ना, म्हणून आकाश नाही येऊ शकत आता. तेव्हा मानसी म्हणते, तू काळजी करू नको, आपण करूयात काहीतरी. तर दुसरीकडे आकाश आता विचार करतो, डॉक्टरांचा फोन तर आलाय आणि मलाही भूमीबरोबर जायचंय, काय करावं बरं, हाच विचार त्याच्या मनात सतत सतत येत असतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.